नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या शांतीवन वृद्धाश्रमामध्ये आपले जे अगदी फॅमिली मेंबर आहे बऱ्याच वेळा तिथे भेटायला येतात किंवा ज्यांना शक्य होत नाही तर अशा व्यक्तींना नक्कीच मी भेटायला प्रत्येक व्यक्तीच्या घरी जाते. आणि खास आज आम्ही आलो होतो कोथरूडमधील एका फॅमिलीमध्ये, जिथे मला जयंत पारिक काका स्वतः घेऊन आले, जे संघाचे मेंबर आहेत. तर संघाची संस्कृती म्हणून प्रत्येक व्यक्तीपर्यंत संस्थेपर्यंत मदत पोहोचवणं हे संघाचं काम असतं असं ते नेहमीच म्हणतात. म्हणूनच त्यांनी पुढाकार घेऊन आज मला कोथरूड या ठिकाणी घेऊन आले की आपल्याला ह्या टायमिंगला असं जायचं आहे. संघाचे असल्यामुळे टायमिंगमध्ये अगदी परफेक्ट असणारे जयंत पारिक काका असं मला नक्कीच जाणवलं. मलाच पुढे मागे थोडं होत होतं, पण जयंत काका नेहमीच माझ्या आधीच वेळेवर अगदी पर्टिक्युलर थांबत होते. हेच संघाचं महत्त्व आहे हे सुद्धा मला नक्कीच समजलं बरं का. आम्ही जिथे कोथरूडला गेलो ना, तिथे मोहिनी दाबीरताई यांचं घर होतं. मुलाचा छोटासा ॲक्सिडेंट झाल्यामुळे ताईंना वृद्धाश्रमात येता आलं नाही, आणि त्याचप्रमाणे अधिक महिना असल्यामुळे मला काही ना काही मदत करायची आहे असं म्हणून त्यांनी चौघी मैत्रिणी मिळून मोहिनी दाबीरताईंनी खूप साऱ्या सुंदर अशा साड्या नवीन खरेदी केल्या आणि फोन केला पारिक काकांना की अशाशी मला मदत करायची आहे. आणि मला तर नक्कीच असं वाटलं की ताईंनी आपल्या वृद्धाश्रमात येऊन प्रत्येकाला मदत करावी, म्हणजेच साड्या स्वतःच्या हाताने द्याव्या असं मला कुठेतरी वाटलं. पण आज घरातील काही अडचणी प्रत्येकाच्या ठिकाणी असतातच, तर समजून घेऊन पारिक जयंत सर म्हणाले आपणच त्यांच्या घरी जाऊ. अशा पद्धतीने आम्ही तिथे पोहोचलो. तर त्यांचा जो ग्रुप सिनियर सिटिझन्स मैत्रिणी सहेली असं खूप छान वाटलं की या वयातसुद्धा एवढा ॲक्टिव्हपणा आणि प्रत्येकाला देण्याची भूमिका, मदत करण्याची भूमिका प्रत्येक मैत्रिणीमध्ये होती. तिथे गेल्यानंतर त्यांच्या ननंदबाई भेटल्या की ज्या तिथे आल्या होत्या. त्यांनी काम बघितलं आणि लगेचच काहीतरी नाश्त्यासाठी आपल्याला मदत करायला सुरुवात केली. मोहिनी दाबीरताई, त्याच्यानंतर जयश्री देवताईंनी 33 साड्या दिल्या. अनघा जोशीताई आणि अशा तिघही मैत्रिणींनी मिळून अशा प्रकारे आपल्याला मदत केली. आणि त्याच दिवशी जेव्हा शक्य झालं सगळ्यांचं औक्षण करून आणि पाद्यपूजन करून त्या साड्या वाटायला आपण सुरुवात केली. आणि नुसत्याच साड्या नाही दिल्या तर आपण त्यांच्या पूर्ण रांगोळी अगदी करून त्यांचं औक्षण करून आणि पाद्यपूजन करून संतोष सर, मी आणि आमच्या शीतल सिस्टर आम्ही तिघांनी सगळ्या आजी आजोबांची अधिक महिना असल्यामुळे पूजन केलं. आणि त्यानंतर ह्या 3 मैत्रिणींनी जी संकल्पना राबवली होती की साड्या द्यायच्या, तर त्या साड्या तिथेच वाटप केल्या, कारण त्यांना आपल्या शांतीवन वृद्धाश्रमापर्यंत जमत नव्हतं येण्यासाठी. त्यामुळे आम्हीही एक छोटीशी आमच्याकडनं मदत, आणि त्यांच्यामुळे आजही आमची खूप मोठी सेवा झाली. आमचे संतोष सर असू दे किंवा आमचे सिस्टर असू दे, प्रत्येक आजी आजोबांची नित्यनेमाने काळजी घेणं, काय हवं आहे नको आहे चौकशी करणं, त्यामुळे आमच्या सगळ्यांचंच इतकं छान बॉन्डिंग आहे की असं वाटत नाही कधी आमच्यात दुरावा निर्माण व्हावा. अशा प्रकारे सगळ्या आजींच्या आजोबांच्या अधिक महिना असल्यामुळे पाद्यपूजन करून पाय धुवून त्यांचे नमस्कार केला, औक्षण केलं. असं आम्ही तिघांनी छोटी छोटी कामं वाटून घेतली होती. तर मी औक्षण केलं आणि संतोष सरांनी अगदी पाय धुण्यापासून रुमालाने क्लीन करण्यापासून आणि इतकं सुंदर काम आज त्यांनी अधिक महिना असल्यामुळे केलं. आज काही का होईना प्रत्येक व्यक्तीकडनं जी सेवा घडते ना, ती लाख मोलाची घडते, कारण त्याचे आशीर्वाद त्यांनाही आज मिळत आहे आणि त्यांच्यासोबत मलाही मिळत आहे. कारण हीच आहे ईश्वर सेवा. मला किंवा आमच्या ग्रुपला कधी मंदिरात जाण्याची गरज नाही पडत, कारण देव इथेच आहे. कारण जिवंत असतानाच मदतीचा हात पुढे करणं आणि प्रत्येकासाठी धावून जाणं हीच आपली ईश्वर सेवा आहे. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीसोबत इतकं छान बॉन्डिंग, फॅमिली रिलेशन क्रिएट झालं आहे की ती व्यक्ती थोडे दिवस नाही दिसली की एक उत्सुकता असते की मी त्या व्यक्तीला कधी भेटायला जाते. प्रत्येक व्यक्तीसोबत आमच्या असंच घडत असतं. तर अधिक महिना आम्ही अशा प्रकारे साजरी केला. तुम्ही कसं केला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि अगदी मनापासून धन्यवाद त्या 3 मैत्रिणींना की ज्यांनी आपल्या वृद्धाश्रमात सगळ्या आजींना आनंद दिला, साड्या देऊन, नवीन कपडे देऊन. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.